सरकारने मुळात असे 2-3 गोष्टी मांडल्या पाहिजेत. वर्षानुवर्षाची मराठा समाजाची 40 वर्षापेक्षा अधिक वर्षाची मागणी पहिल्यांदा देवेंद्रजी पूर्ण केली. मराठा आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकवलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते गेलं. त्यानंतर पुन्हा आता नव्याने पुन्हा एकदा मराठा समाजाच्या इच्छा आकांक्षांना, त्यांच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं काम, त्यांच्या मागणीला न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्रजींनी केलं. आता स्वाभाविक आहे, महाविकास आघाडीतील लोक आशाभूतपणे या सरकार अडचणीतून आपल्याला मतांचं काही आरक्षण आपल्यासाठी काही होत आहे का हे पाहत होती, पण त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे काही अतृप्त आत्मे हे नक्की वेगवेगळे उद्योग प्रकार करणार, कोणी कोर्टात जाणार. सरकारने आधीच याच्यावरती काळजी घेतली आहे आणि जे काही सरकारने नाही केली, मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, अन्य आरक्षण असतील, ती न्यायालयामध्ये कायद्याच्या कसोटीवर टिकतील याची काळजी सरकार घेईल. सगळे आपल्याला पक्षाकडे आता इतर आघाड्यांच्या सोबत घेऊन निवडणूक लढवायची. ठाकरे आता महाविकास आघाडीमधून एक्झिट घेतात असं सगळं दृश्य दिसतंय. तसं बघता या सगळ्या बदलाकडे काय आपल्याला याचा परिणाम दिसतोय? खरं म्हणजे उद्धव ठाकरेने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन भाऊ कौटुंबिक स्तरावरती एकत्र येत असतील तर महाराष्ट्र काय कुणीही सगळे प्रत्येक जण स्वागत करेल. कुटुंबात जर दोन कुटुंब मध्ये जर एकी निर्माण होत असेल तर त्याचं स्वागतच आहे. पण याचा अर्थ त्यांचा एकत्र येण्याचा राजकीय अर्थ जर तुम्ही काढत असेल तर महाराष्ट्रासमोरचा हा प्रश्नच नाही. ही चिंता ते दोन भाऊ, त्यांचे काही ठराविक कार्यकर्ते यांच्या पुरता प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांच्या विकासाचे प्रश्न आहेत. मुंबईकरांसाठी त्यांची मेट्रो महत्वाची आहे, मुंबईकरांसाठी कोस्टल रोड महत्वाचा आहे, मुंबईकरांसाठी अटल सेतू महत्वाचा आहे, मुंबईकरांसाठी चांगलं सुसह्य जीवनमान महत्वाचं आहे. मी मुंबईचा उल्लेख मुद्दाम केला कारण मुंबई ते दोन भाऊ एकत्र राहायचं चित्र बनलेलं असेल सगळीकडे नंबर होता म्हणून सांगतो. त्यामुळे मराठी मतदार हा केवळ भावनेवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करतो, विचार करतो. तो त्यांच्या दोघं एकत्र येण्याचं स्वागत जरूर करेल, कुणीही करेल. पण मतदान मात्र तो भारतीय जनता पार्टीला करेल, कारण त्यांचे प्रश्न, मी महाराष्ट्राबद्दल बोलतो, महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता, इच्छाशक्ती ही फक्त भारतीय जनता पार्टी माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात तो पाहतोय, अनुभवतोय. त्यामुळे युती कुणी करावी, कुणी करू नये हा भारतीय जनता पार्टीचा विषय नाही. भारतीय जनता पार्टीची लढाई 51% मतांची आहे. त्यामुळे दोन भाऊ किंवा अजून कोणी पिछडा भाऊ असेल तर त्यांनीही एकत्र यावं, आमचा आक्षेप नाही. एक अत्यंत महत्वाच्या विषयावरती याची पत्रकार परिषद आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे की 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जीएसटी मध्ये बदल व्हावे, जीएसटी बदल होतील, अधिक सुसंगत कर रचना येईल असं सांगितलं होतं. आणि त्यानंतर सर्वसामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी मोदींच्या सूचनेनुसार जीएसटी मध्ये जो बदल केलाय हा एका अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा हा महामार्गच आहे. पूर्वीचे असणारे 6% ते कमी करत आणले आणि त्यामुळे जे अधिक सुटसुटीत करण्याचा प्रयत्न या वस्तू व कर सेवा रचनेमध्ये केलाय, एका अर्थाने थेट ग्राहकांना
म्हणजेच सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा हा निर्णय. या घोषणेनंतर, जीएसटी काउन्सिलच्या घोषणेनंतर मी अनेक लोकांना भेटलो. या कर रचनेमध्ये ज्या सवलती पुढच्या काळात मिळणार आहेत त्यातून अनेक मध्यमवर्गीयांची अनेक स्वप्न साकार व्हायला मदत होणार. म्हणजे 40-28 झालंय, त्याशिवाय आणखी वेगवेगळे टक्के कमी करत आणलेले आहेत, काही जण 0% आणलेले आहेत. आणि एक ज्यांची स्वप्न होती, म्हणजे तुम्ही आता बघायला सुरुवात केली असेल की ही सुरुवात 22 सप्टेंबर पासून होणार आहे, पण आतापासून, काल तर महिंद्राने जाहीर पण केलं की तिथपर्यंत थांबायची गरज नाही, मी आतापासून जीएसटी सवलत दिली. त्यामुळे अनेक उद्योगधंद्यांनी जीवनावश्यक औषधांची कुठे बदल झाला आहे. एक मोठा व्यापक बदल हा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. पूर्वीची वस्तू त्यापेक्षा कमी किमतीमध्ये ही त्याला मिळणार आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की 10 वर्षापूर्वी ज्यावेळी 2014 साली या देशाची अर्थव्यवस्था एका अर्थाने अत्यंत फ्रिजिड, ज्याला इंग्रजी शब्द आहे, अशा अवस्थेमध्ये ती अर्थव्यवस्था होती. विकलांग अवस्थेत अर्थव्यवस्था होती. भ्रष्टाचार अर्थव्यवस्थेत, भुसभुशीत अर्थव्यवस्था, घसरलेला दर, वाढलेली महागाई निर्देशांक 2 आकड्यापर्यंत पोहोचला होता. इथून तीच अर्थव्यवस्था गेल्या 10-11 वर्षांमध्ये एक सातत्याने कठोर पावलं टाकत, योग्य पावलं टाकत, जनतेला दिलासा देणारी पावलं टाकत केल्यामुळे आज जे आपलं स्वप्न आहे महाशक्ती होण्याचं, त्या दृष्टीने मोठं पाऊल पडलेलं आहे. या जीएसटीचा फायदा हा सरकार कोणाचाही असो, कदाचित कर्नाटकमध्ये भाजप सरकार नाहीये पण तिथल्या मध्यमवर्गीयाला फायदा मिळणार. पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार नाहीये पण तिथल्याही मध्यमवर्गीयाला फायदा मिळणार. त्यामुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय, उद्योजक या सगळ्यांसाठी या जीएसटी बदलाचा उपयोग होणार आहे. आणि घसघशीत बदल हे सगळे केलेत. आणि त्यामुळे समृद्धीचा एक प्रकारे मध्यमवर्गीयाच्या, गोरगरिबांच्या समृद्धीचा हा महामार्ग आहे असं वर्णन याचं मी करतोय. आणि त्यासाठी आज मी इथे आलो. मी अनेक आता मधल्या काळात व्यापाऱ्यांना भेटलोय, छोट्या उद्योजकांना भेटतोय आणि त्याचं स्वागत ही लोक मोठ्या प्रमाणात करत आहेत. ही आवश्यकता होती, बदल व्हायला पाहिजे होते, ते बदल केले आणि सर्वसामान्य तर आहेतच. हेच मांडण्यासाठी मी इथे आलोय. काही प्रश्न असतील तर विचार. असं मी तुम्हाला तेच म्हणलं की निवडणुका आल्या की स्वाभाविकपणे ते काय छत्र्या उगवतात. पावसाळा आला की छत्र्या उगवतात. तसं निवडणुका आल्या की आठवतात त्याची उत्तरं ठोस तितक्याच प्रभावीपणे भारतीय जनता पार्टीने दिली. असं की तांत्रिक त्याला परवानगी दिली होती, दिली नाही. मग त्या तांत्रिक विषयात जर काय असेल तर पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करतील. त्याच्यामध्ये कुणावरती अन्याय करायचा नाही, कुणाला न्याय असा विषयच नाही. कायद्यासमोर ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे ते सरकार कायद्याप्रमाणे करेल. वारंवार पुढे मग त्या अगदी पंडित नेहरूंचा पहिल्या चरित्रातला पहिला तो उल्लेख शिवाजी महाराजांचा जो नंतरच्या मध्ये बदलण्यात आला, पहिल्या वृत्तीमध्ये होता तो नंतर बदलण्यात आला. तिथून वारंवार आपण अशा घटना बघितल्या की काँग्रेसच्या कथनी आणि करणीमध्ये
हे नेहमीच अनेक विषयावरती अंतर राहिलं. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विषय. छत्रपती शिवाजी महाराज फक्त नावापुरतं घोषणा देण्यापुरतं त्यांनी वापरलं, पण वेळ येताच काही ठराविक समाजाचं लांबूचरण करण्यासाठी वेळ प्रसंगी ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलल्यास मागे पुढे पाहत नाही. यापूर्वी कर्नाटकमध्ये पुतळा हलवण्याचं काम त्याच सरकारच्या, त्याच काँग्रेस आमदाराच्या, त्याच काँग्रेस नगरपालिकेच्या कार्यकाळात झालं होतं. आताही तेच होतंय. त्यामुळे काँग्रेसच्या कथनी आणि करणीमध्ये कसं अंतर आहे याचं उत्तर देणार हा उदाहरण मराठी मतदारांनाच येतो. 2014 पासूनचा इतिहास काढून बघा. 2014 पासून मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार, त्यावेळेच्या एकत्रित शिवसेनेपेक्षा जास्त आमदार. दुसरा मुद्दा, महापालिकेला जवळपास आमच्या त्यावेळेच्या एकत्रित शिवसेनेची जागा सारखी आहे. तिसरा मुद्दा, हा लांब जाऊ नका, आता बेस्ट निवडणूक झाली, त्याच्यामध्ये दोन्ही भाऊ एकत्र आले होते. तरी सुद्धा एकत्र येऊन ते दोघांचं एकही जागा ते निवडून आणू शकले नाही. तिथे पूर्ण मराठी मतदार होते त्या मतदान करणारे. प्रश्न असा आहे की तुम्ही असं लगेच म्हणाल की काय तेवढं 10-12-13 हजार मतदार तुम्ही करता, पण लिटमस टेस्ट किंवा मोठमोठे सर्व्यांचा सॅम्पल सर्वे असाच असतो. आणि मराठी मतदारांना मगाशी म्हणालो की त्याच्या जगण्याचे विकासाचे मुद्दे आता महत्वाचे. मुंबई गेले अनेक वर्षांवर सत्ता राखून सुद्धा मुंबई लुटली कुणी हे त्याला माहिती आहे. आणि म्हणून तो मुंबईकर सर्वसामान्य मराठी मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहील हा विश्वास आहे. असं आहे, 40% जो जीएसटी होता तो 28% त्यापेक्षा कमी याच्यामध्ये तो आणलेला आहे. त्यावेळेस स्वाभाविकपणे मोठी रक्कम त्याची कर रुपयाची ती वाचणार आहे. त्यामुळे थेट ह्याचा फायदा हा सर्वसामान्य माणसालाच होणार आहे हे नक्की. सर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती कमी जास्त होतात. 3 वर्ष आले बीजेपी सरकारच्या किमतीमध्ये काही असं केलंच नाही. कमी ज्यावेळी किमती जास्त होत्या त्यावेळेस वाढवलं नाही. किंबहुना ज्यावेळी अत्यंत आणीबाणीची परिस्थिती होती, कोरोना काळामध्ये होती, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचं सरकार एकमेव सरकार होतं की ज्यांनी आपल्या महसुलामध्ये कपात करत कोरोनाच्या काळखंडानंतर पेट्रोल डिझेलचे टॅक्स कमी केले होते. त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार होतं, त्यांनी असा कोणताही निर्णय केला नाही. महाविकास सरकार जाऊन ज्यावेळी युती सरकार आलं ते पहिला निर्णय झाला होता 5 रुपये पेट्रोल डिझेल कपात करण्याची. त्यामुळे कपात केलं नाही असं म्हणण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळी असं घडलं त्यावेळी ते निर्णय केले. असं आहे की त्यासाठी असं आहे की त्या शेतकऱ्यांसाठी जो आर्थिक योजना सुद्धा चालू आहे आणि मुळामध्ये पेट्रोल डिझेल हे जीएसटी मध्ये येत नाही. ते ज्यावेळी येईल त्याच्यावर निर्णय केला जाईल. माननीय मोहनराव आमच्या सगळ्यांचंच एक ज्येष्ठ, अत्यंत प्रेरणादायी, आदरणीय व्यक्तिमत्व आहे. आणि आम्ही सगळेच जण संघ विचारापासून प्रेरणा घेतो. संघ विचाराचे काम करण्याची प्रेरणा, जिद्द, अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये संघ ज्या पद्धतीने या देशात वाढला, विचार वाढला. आणि मोहनराव भागवत गेले अनेक वर्ष त्या पदावरती आहेत. स्वाभाविकपणे मोदीजींचं कौतुक केलं असेल. व्यक्तिगत स्नेह, तो व्यक्तिगत स्नेह आहेच आहे वडिलांपासून. पण एक या विचाराला काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये जो भारताचा, हिंदुस्थानचा मूळ विचार आहे, मूळ आत्मा आहे, हिंदुत्व हे या देशाचं मूळ आत्मा आहे, या आत्म्याला, या मूळ विचाराला दडपण्याचं काम वर्षानुवर्ष हा विचार स्वीकारला जातोय. याच्यामध्ये संघाचं, सर्व सरसंघचालकांचं, मोहनरावांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि म्हणून आणि आम्हाला सगळ्यांना मान्य त्यात काही इश्यू असण्याचं कारण नाही. आणि म्हणून मोदीजी तो उल्लेख केलाय. अतिशय स्वागतार्ह विषय. कर्नाटकचे जे मुख्यमंत्री त्यांनी बँगलोरमध्ये जे काय कारण
अडचणी यायचं कशाला तुम्ही बिंदास विचारा, काही मी अडचणी देत नाही. मुळात असं आहे की मला आश्चर्य या ठिकाणी वाटलं का संजय राऊतांपासून अनेकांनी जे अतृप्त आत्मे त्यांनी असे काही प्रकारचे ट्विट पोस्ट केल्या की भारतात हे घडू शकतं. एका अर्थाने डावा माओवादी चेहरा या मंडळींचा या निमित्ताने उघड झाला, या सर्व मंडळींचा. कारण लोकशाहीवरती विश्वास असणारा कोणताही माणूस ही अशी भाषा करणार नाही. लोकशाहीवरती विश्वास असणारा माणूस आणि जे दिवस रात्र लोकशाही संवर्धनाच्या गप्पा मारतात ते अशा हिंसाचाराचं प्रत्यक्ष समर्थन करतात. हे सगळ्यात मोठं ढोंगीपणाचं, दुटप्पीपणाचं आणि त्यांचा खरा माओवादी चेहरा कालचं उदाहरण. त्यामुळे नेपाळमध्ये काय झालं, तो नेपाळ पण आपल्या इथे अशा पद्धतीने व्हावं ही तुमची मनीषा, तुमची अस्वस्थता, तुमची अतृप्तता ही सगळी या निमित्ताने दिसतीये. पण भारतीय जनता ही खूप समृद्ध आहे. ज्या ज्यावेळी भारतीय जनतेने संविधानावरती घाला घालण्याचा प्रयत्न केला तो इंदिरा गांधी यांनी केला. तो प्रयत्न भारतीय जनतेने हाणून पाडला. त्यामुळे अशी स्वप्न बघणाऱ्यांना भारतीय जनता कधीच स्वीकारत नाही हे त्यांनी आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे, नोंद करून ठेवलं.